दोघांना बोलू द्या बोलतं. मी या ठिकाणी कुणाला देऊ, तुम्हाला का त्यांना देऊ, आता काय म्हणाले? मी श्रंगारे साहेबांना अशी विनंती करते की या कॉलनी या ठिकाणी दिशा आणि दिशेकडे वाटचाल नेणारे श्रंगारे बाबाला आपल्याला या ठिकाणी 5 मिनिटं ऐकायचं आहे. किती मिनिटं ऐकायचं आहे? नाही नाही काय करायचं ते महाकाराने तथा भगवान गौतम परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, सावित्रीबाई फुले यांचे जे बुद्धिस्ट संस्थेचे असलेल्या अर्थात भारतीय युवक महासभा या राष्ट्रीय संस्थेच्या अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या अस्वगतीने चाललेल्या धम्म कार्यक्रमाचा सुप्रीम जय भीम पूज्य भंतेजी यांना देखील माझा गेलं का आहे यांना देखील मी त्रिवार वंदन करतो. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य भरणे सर, ढगे सर, रेखाताई ढगे, तिकडं मोरे साहेब पाठीमाग, आणि थोडं मी लांब येत नाही काही नाही, पण नाव तर घेऊ दे म्हणते, आमचं घेतलं नाही ना, आणि मी काहीच बोलणार नाही. आणि या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा समारोप साठी बाहेर दुसऱ्या कॉलनीमधून बी आलेलं महिला मंडळ, या हर्षनगरमधून आलेले सर्व महिला, पुन्हा आंबेडकर नगरमधून आलेल्या सर्व महिला, आपण सर्वांना जय भीम. ग्रंथ पुरतच फक्त जय भीम म्हणू नका. उद्या सकाळी उठल्यावर मी भेटतो, कोण जय भीम करीत नाही मी बघतो. काय तर जय भीम करायला काय आहे? सर्वांनी एकमेकीला जय भीम करा. एवढ्याली मुलं आमच्याकडे जय भीम करतात, एवढ्याली मुलं जय भीम सकाळी सर्वांना सांगितलं जय भीम करायचं. सर्व महिला मला सकाळी 7 वाजता तिकडून येतात, मला हात जोडूनच चालावं लागतंय. महिला माझ्या अगोदर जय भीम म्हणतात, तसं दुसऱ्या लाईनमधल्या महिलांनी शिकायचं. असो, या ठिकाणी आता वेळ तर खूप झालेला आहे, तरी परंतु 2 शब्द मला बोलायचे आहेत. कारण तृष्णा, आपल्या मनामधली तृष्णा फार वाईट आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये तृष्णा असते. तृष्णा म्हणजे काय? हाव, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझं असं झालं पाहिजे, मला तसं झालं पाहिजे. रेखाताईने ग्रंथ वाचला, आता इथून सर्व महिलांनी सांगितलं रेखाताईचा गौरव केला, पण तुम्ही कधी वाचणार? तुम्ही कधी वाचणार? प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ
विकत घ्या नसलं तर, आणि ते आपल्या घरामध्ये वाचित चला आणि त्याच्यामधून शिका. काय तृष्णा ही कशी असते, काय म्हणजे धाव वाव कशाचं करू नका किंवा काहीच करू नका, तृष्णेला महत्त्व द्या. काय आणि म्हणून सर्वांनी आता जसं काय या ठिकाणी आजचं वातावरण पाहिलं, असं वातावरण मला 20-22 दिवसामध्ये मी बाहेर फिरत असताना 1-2च ठिकाणी दिसलं, बाकीच्या ठिकाणी दिसलं नाही. आणि म्हणून हे वातावरण म्हणजे असंच राहायला पाहिजे. तर तृष्णा याच्यावर एकच उदाहरण देतो. तृष्णा आपल्या मनामध्ये येते ना, मग भगवान बुद्ध ज्या वेळेस त्यांच्या गावाला आलेले होते, काय कोणचं गाव ते हा, म्हणून जेवण खाऊन जेवण बनायचं, आईची भेट घेतली, वडिलाची भेट घेतली, सारे त्यांच्या महालामधल्या लोकांच्या भेटीगाठी घेतल्या, परंतु त्या ठिकाणी यशोधरा नव्हती. भगवंतानी विचारलं की यशोधरा कुठं आहे? सर्वजण मला दिसायला लागलेत, पण यशोधरा या ठिकाणी दिसेना. यशोधरा कुठे होती? तिने ती आपल्या महालामध्ये होती. राहुल त्या ठिकाणीच होता. हे सर्व झाल्यानंतर मग भगवंत गेले, भेटले, राहुलला भेटले, तिला भेटले, पत्नीला आपल्या भेटले आणि नंतर ते आले, जेवणाला बसले असं. आणि मग त्या ठिकाणी काय झालं, मग यशोधरेच्या मनामध्ये तृष्णा निर्माण झाली. कशी तृष्णा निर्माण झाली? भगवंत आता हे झालेले आहेत, अंगावरचे वरदान घेतलेले आहेत, हे आता वापस येऊ शकत नाहीत. मग हा राजमहाल आहे, ह्या राजमहाला म्हणजे ह्याच्यात काय काय नाही, काय काय नाही म्हणून हे विचार केला. ही धन दौलत संपत्ती वगैरे वगैरे हे म्हणजे वारसा हक्काने जायला पाहिजे ना. हिला मग ती तृष्णा मनामध्ये आली की मला ते मिळालं पाहिजे, माझ्या मुलाला मिळालं पाहिजे, राहुलला. आणि म्हणून त्या ठिकाणी राहुलला जवळ घेतलं. जवळ घेतल्यानंतर ती पंगत खाली बसलेली होती, वरून ते यशोधरा सांगायला लागली राहुलला जवळ घेऊन की ते दिसतात ना, ते सर्वात सुंदर ते तुझे पिताजी आहेत. तुम्हाला हे सारं झालेलं आहे, परंतु थोडक्यात सांगितलं म्हणजे समजतंय. तर पिताजी आहेत म्हणून सांगितलं. त्यांनी म्हटलं की बाबा कोण पिताजी माझे? मला पिताजी मला अमुक म्हणजे त्यांच्या याच्याजवळ जर राहत होते ना, आजोबाजवळच, हे माझे पिताजी आहेत, ते माझे पिताजी नाहीत. त्यांचं त्याला समजावून सांगितलं. समजावून सांगितल्यावर वैभवाला सोबत असे त्याला कपडे घातले आणि कपडे घातल्यानंतर सांगितलं तो तुझा पिताजी आहे म्हणून. राहुल तिथे गेला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी म्हणाले की तुम्ही माझे पिताजी आहात. काय तर तुमच्या जवळचे जे काही आहे धन दौलत अमुक तमुक हे मला मिळायला पाहिजे, आम्हाला द्या. आता हे सारा विचार केला भगवंताने. भगवंत आनंदाला म्हणाले की आनंद हे हा भाव मागायला लागला, हे काय मागायला लागला तर माझ्याजवळ तर काय नाही, मग काय करावं? आणि म्हणून त्या ठिकाणी राहुलला समजावून सांगितल्यानंतर त्या ठिकाणी दीक्षा राहुलला देऊन त्यांनी त्यांच्याबरोबर केला आहे. म्हणजे ही हाव जे आहे तृष्णा मनाच्या ज्या आहेत ती तृष्णा ह्या मनाच्या नसल्या पाहिजे. आणि त्याच्यावर एक गीत म्हणू का नको? का तर वेळ तर झालेलाच आहे. म्हणून आपल्या ज्या तृष्णा ज्या आहेत ना, तर ह्या तृष्णा आपल्या नसायला पाहिजेत. आणि म्हणून तुम्हाला एक गीत म्हणून दाखवलेलं आहे, दुःखमय असं गीत. हे पिंपळाच्या झाडाखाल्लं ते तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे. आज दुसरं गीत दुःखमयच होतं, परंतु या ठिकाणी वेळ खूप झालेला असल्यामुळं कधीतरी एखादी वेळेस मी तुमच्या बरोबरच असतो आणि म्हणून त्यावेळेस तुम्हाला ते गाणं म्हणण्याचा मी प्रयत्न करेन. तर या ठिकाणी ज्या आपले
नाही का आता राहू द्या, वेळ बी झालाय. हा कार्यक्रम आपला आहे, आपला आहे आणि म्हणून या ठिकाणी काला सगळ्यात अगोदर सगळं झालं आता मुलांचे बक्षीस राहिले करतो मी. आपण नगरामध्ये दरवर्षी आपण अध्यक्ष बनतो. तसं काही वर्षी काहींच्या मताने जर तुम्हाला अध्यक्ष नसेल तर उचलून बोलू शकतात. प्रत्येक वर्षी आपण अध्यक्ष घोषित करतो. आमच्या महिन्याला खूप सहकार्य केले, प्रत्येक अध्यक्ष करतात. आम्ही तुमच्या पाठीचे फक्त अध्यक्षपद घ्या, काम आम्ही करणार. तसेच सर्व महिलांच्या सगळ्या महिलांच्या सहमतीनं मी एक अध्यक्षाचं नाव घोषित करते. कुणाची जर म्हणजे अध्यक्ष नसेल तर त्यांनी meeting करावं. तर यावर्षी ना थोडं 2 मिनिटं या वर्षीच्या अध्यक्ष सर्वांच्या मताने घोषित करण्यात येत आहेत जयश्रीबाई पंडित. जसं घरातलं तुम्ही पदभार सांभाळतात एक आई म्हणून, तसंच यांना वर्षभर लेकरं म्हणून सांभाळायचं. काही आम्ही म्हणलो तर तिथं खुर्चीवर बसून म्हणून करायचं काय करायचं. आता पुन्हा घोषित
तसेच आमच्या राष्ट्रवादीच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं कसं आहे की इकडचं या म्हणजे कसं एरियामधून ते 4-5 महिला अतिशय निष्ठेनं आणि एवढा दानवीर आहे त्यांचा मुलगा राहुल पंडित आणि ते पण जर मागे नाही कधीच की एवढ्या या एरियामध्ये राहून ते धार्मिक एवढे कार्य करतात. त्यामुळे सर्व महिलांच्या मतानं तुम्हाला हे मान मिळालेलं आहे अध्यक्षाचा आणि त्याचा तुम्ही स्वीकार करावा. या इथे त्रिवर साधुवाद आहे का? असं नाही मी सर्वांची विचारपूस केलेली आहे म्हणजे जेवढ्या जवळपास होत्या तेवढ्यांची. आजचे हे अध्यक्ष जे आहेत आपल्या घोडक्याई या घोडक्याई ज्या आहेत या ठिकाणी नवनिर्वाचित अध्यक्ष आपल्या जयश्रीताई पंडित या दोघींचं स्वागत करणार आहे. हा, माहिती आहे. नवनिर्वाचित या ठिकाणी महिला ज्या आहेत आपल्या अध्यक्ष जयश्रीताई पंडित यांचं स्वागत या ठिकाणी घोडक्याई करत आहे. या ठिकाणी काय पाहिजे बेटा? भाषण करायचं. म्हणजे भाषण म्हणजे बोलायचं ग्रंथाविषयी. अरे खाली काय या ठिकाणी प्रत्येकाची इच्छा असती परंतु घरची संमती घेतल्याशिवाय घरची परवानगी घेतल्याशिवाय भिक्खू होऊ शकत नाही किंवा चिवर अंगावर घेऊ शकत नाही. हे आपल्याला धम्मामध्ये सांगितलेलं आहे. घरची आपल्याला परवानगी असल्याशिवाय आपण चिवर कुणी हे अंगावर घेऊ शकत नाही. तरच येत आहे शेवटच्या टप्प्यावर आजचा हा कार्यक्रम येत आहे. सर्वांनी खाली बसून घ्यायचा आहे. बाकीचा जो कार्यक्रम आहे आपण त्यानंतर या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी सतत 3 महिने जे आहे सतत ज्या उपासिका या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. प्रथम या ठिकाणी येत आहेत मी आमच्या शांताबाई बनसोडे यांना या ठिकाणी आमंत्रित करते. तद्वतच या ठिकाणी लक्ष्मीबाई खंदारेंना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करते. या ठिकाणी जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा या ठिकाणी प्रथम आपल्याला सन्मान करायचा आहे.
आई बसा तुम्ही. टाळ्यांच्या गजरात आपल्या ज्येष्ठ माताचं स्वागत. छोटीशी भेट या ठिकाणी देत आहे. नेक्स्ट नाव काय घेतलं मी? चला लक्ष्मी आई खंदारे येऊन गेल्या का? कोई बात नाही. हाँ हाँ आलत का? हाँ लगाया ना एक. जे अध्यक्ष महोदय आपल्याला या ठिकाणी 3 महिने लाभलेले आहेत अशा आमच्या शांताई घोडके यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. जय भीम मॅडम. जय भीम परवाना. जय भीम सर. यानंतर जे आहेत आम्रपाली कापुरे पुढे यायचं आहे. आम्रपाली कापुरे, प्रिया सोनवणे, चला दोघी यायचंय त्या साईडला या. आम्रपाली कापुरे, प्रिया सोनवणे, नंदाताई उगले, चला लवकर या कारण आता शेवटचा टप्पा आहे आपला हा. देवी कुठून इकडे या. चला टाळा नका कमी पडू देऊ. चला नहीं उनको नहीं बच्चों. हाँ एक मिनट. एक मिनिट थोडं थांबा. आता हा माझा कार्यक्रम सुरू आहे. धन्यवाद. बस ओके धन्यवाद. यानंतर आपल्याला यायचं आहे लक्ष्मीबाई बनसोडे. झाला ना? नाही लक्ष्मीबाई बनसोडे. चला पुढे. गोदावरीताई आंबोरे, चक्रशिला दुतडे, तिघे यायचे. थांबा. हाँ देती हूँ. 1 मिनट रुको ना जरा सा. इथे थांबा थोडस. टाळा तिघींचं स्वागत. त्यानंतर या ठिकाणी स्वाती गायकवाड, वैशाली राक्षे, छायाताई ढाले यांनी या ठिकाणी यायचं आहे. चला स्वागत. त्यानंतर सविता खंदारे,
अनिता राक्षेनी नेक्स्ट यायचं आहे. सविता खंदारे. अनिता राक्षे आता येणार नाहीयेत. सविता खंदारे, अनुराधा तालेवार, त्यानंतर आमच्या शीलाताई डोसे. चला लक्ष्मीबाई सोनवणे. नेक्स्ट लक्ष्मीबाई सोनवणे, गवळणाई रोडे, निर्मलाबाई गायकवाड. चला, नसतील तर आहेत का त्या? नसतील तर जयश्रीताई पंडित. यानंतर येणार आहे साळुताई वाहुळे, लक्ष्मीबाई कणकुटे, त्यानंतर आमच्या गंडले आई येणार आहेत. यालीकडे कणकुटे आई यालीकडे. जय भीम. संगीता अंबोरे, त्यानंतर या ठिकाणी यायचं आहे मनीषाताई गायकवाड, त्यानंतर यायचं आहे रेखाताई लहाने. हा बोला. हो, म्हणूनच त्यांना नंतर आखरी लाईन त्यांची. स्वागत आहे सगळ्यांचं. शांताबाई गायकवाड, शांताबाई गायकवाड, शांताबाई गायकवाड, त्यानंतर या ठिकाणी कल्पना गायकवाड, सिया साळवे आणि विजया गायकवाड या चौघांनी सुद्धा लगेच यायचं आहे. हा बस हो गया. हा आणि आता
है ना बुके होगा ना। क्या चाहिए आपको? है ना, दे रही हूँ ना। टाळ्यांच्या गजरात स्वागत। यानंतर जे आहे हे बघा, शांत रहा। आमच्या उगल्या या ठिकाणी मातोश्रीचा स्वागत करत आहेत। या ठिकाणी जे आपण 3 महिने या ठिकाणी आलेले आहेत आणि आपलं एक हाजरीपट मांडलेलं होतं, त्या हाजरीपटामध्ये जे आहे तिसरा अवॉर्ड आलेला आहे। तो तिसरा अवॉर्ड म्हटलं म्हणजे 2 नंबर आलेले आहेत। त्या तिसऱ्या अवॉर्ड मध्ये 2 नंबर आलेले आहेत समान, जे मीना आंबोरे आहे आणि सविता धबाले आहे। मीना आंबोरे आणि सविता धबाले तदोतच या ठिकाणी सविता धबाले जे आहेत त्यांनी या ठिकाणी पूजा स्थान सुद्धा या ठिकाणी त्या सजवत होत्या आणि म्हणून त्यांच्यासाठी पुनश्च या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या आहेत। नहीं ना, अभी खत्म हो गए। संपले एक गुच्छ आहेत ना। दुसरा अवॉर्ड या ठिकाणी पटकावलेला आहे, जो दुसरा अवॉर्ड जो आहे या हाजरीपटामध्ये आणि रांगोळी किंवा सजावटामध्ये सुद्धा या अशा मालताई मुळे यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे। तदनंतर जे आहे अनिताताई राक्षणी सुद्धा यायचं आहे, जी आज आपण या ठिकाणी रांगोळी पाहत आहोत। ही रांगोळी या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काढलेली आहे आणि रोज या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी रांगोळी दिसत होती। ती रांगोळीसाठी, त्यांच्या कलेसाठी आपल्याला या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। टाळ्या तुम्ही एक राहिलात ना। या ठिकाणी आमच्या सुनीताताई गोडबोले सुद्धा राहिलेल्या आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे। ताईंना मी या ठिकाणी पाचारण करते। आणखी कोण राहिले का? हा, रत्नमालाताई येडे सुद्धा राहिलेले आहेत। त्यांचा आखरीला आहे। टाळ्यांच्या गजरात स्वागत। या ठिकाणी 3 महिन्याच्या या कालावधीमध्ये एकही दिवस खाडा न पडता अशा हाजरीपटामध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या आशाताई वारकरी पुढे यायचं आहे। अरे प्रथम क्रमांक आहे, टाळ्या।
या ठिकाणी हे बघा, ज्यांना आपल्याला पुढची पिढी घडवायची आहे, आपल्याला पुढची पिढी घडवायची आहे म्हटलं म्हणजे आपल्या लेकरांना आपले संस्कार, आपल्या मुलांना आणि आपल्या लेकरांना आपले संस्कार या ठिकाणी द्यायचे आहेत. बरोबर आहे का? आपलं जे काही अस्तित्व आहे, जी काही आपली कमाई आहे किंवा जी काही आपली धनदौलत आहे, ती म्हटलं म्हणजे काय आहे? आपला बंगला बाडी आहे का धनदौलत? नाही. लेकराला संस्कार देणं, लेकरं घडवणं म्हटलं म्हणजे आपली प्रॉपर्टी आहे, आपली दौलत आहे. आणि या विहारामधून तेच संस्कार या ठिकाणी घेऊन गेलेले असे बालक जे आहेत, त्या हजरीपटामध्ये प्रथम क्रमांक पटकावणारी जी बालिका आहे ती म्हटलं म्हणजे तक्षशिला बगाटे. तक्षशिला बगाटेसाठी आपल्याला टाळ्याचा गजरात या ठिकाणी स्वागत करायचं आहे. तक्षशिला बगाटे धडाडीचे कार्यकर्ता जे आहेत आमचे संजय भाऊ बगाटे यांची बालिका आहे आणि असा हा पहिला क्रमांक या बालिकेने पटकवलेला आहे. टाळ्यावर कमी पडू देऊ नका. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने वक्तृत्व करणारा या ठिकाणी गीताच्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी एक आवाजाचा जयघोष करणारा असा सम्यक डाके, या सम्यक डाकेचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करू इच्छिते. टाळ्यांच्या गजरात या बालकाचं सुद्धा आपल्याला स्वागत करायचं आहे. ओके. नेक्स्ट आहे सृष्टी मस्के. अनुष्का गायकवाड, दोघी या. सृष्टी मस्के, अनुष्का गायकवाड. टाळ्या कमी नका पडू देऊ, हे प्रोत्साहन आहेत आपल्याकडे. रिया कनकुटे, अनुष्का तालेवार. रिया कनकुटे, अनुष्का तालेवार. अरे यानंतर जी आहे खुशी गायकवाड, सुप्रिया कदम. टाळ्या. एक छोटीशी बालिका आपल्याकडे या ठिकाणी एक सुंदर असं वक्तव्य तिने या ठिकाणी म्हटलेलं होतं. माता आहे का, आठवतं का कुणाला? काय होतं? माझी जाऊच. चला आली का? अंबोरे अंजली आरोही. चला आरोही अंबोरे आहे. अंजली कनकुटे आलेल्या होत्या का? चला टाळ्याचा गजरा स्वागत बालिकेचं. पकड बेटा.
आता शेवटचे 2 आहेत. तो म्हणजे त्याला साथ देणारा, सम्यकला साथ देणारा शुअर काय होतं ना, सक्षम. आणि एक दुतडे ताईंची बालिका होती, तिचं नाव आहे सोनम दुतडे. तिने सुद्धा या ठिकाणी आली का? एक शौर्य तालेवार राहिलं वाटतं. शौर्य तालेवार राहिले. शौर्य तालेवार या ठिकाणी राहिलेला आहे, काय गुच्छ द्या तोपर्यंत. कारण गिफ्ट हे शो- एकच राहिलं शौर्य तालेवार. बेटा नेक्स्ट टाइम तुला एक मिनिट दाम थोडा वेळ पुन्हा घ्या आणखी. नाही ठीक आहे रेंडो, चलो ठीक आहे ना, टाळ्या वाजवा जाऊ द्या. अच्छा धबाले, चला या धबाले पुढे या. सुनो श्याम, आप रुकून जरासा, रुकून जरासा. चला टाळ्यांच्या गजरात आपल्या धबाले बालकाचं या ठिकाणी स्वागत असू द्या. या ठिकाणी आपला जो आहे या ठिकाणी स्वागत समारंभाचा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे. ज्या कुणाचं या ठिकाणी स्वागत राहिलेलं आहे त्यांना मी या ठिकाणी माझ्या शब्दा सुमनाने स्वागत करते. जी सोनोने ताईंचं या ठिकाणी स्वागत राहिलेलं आहे. मी सोनोने ताईंना सुद्धा या ठिकाणी पाचारण करते. ज्यांची हाजरी या ठिकाणी जास्त भरलेली होती त्यांचं आपण सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. या ठिकाणी मी आमच्या सुनीताताईंचं सुद्धा शब्दसुमनाने स्वागत करते. आमच्या एंगडेताईचं सुद्धा शब्दसुमनाने स्वागत करते. बाकीच्या ज्या काही आहेत आमच्या सोनोनेताई, बाकीच्या ज्या या ठिकाणी स्वागत राहिलेलं आहे त्यांना या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करून सगळ्यांचं या ठिकाणी मी शब्दसुमनाने स्वागत व्यक्त करते. आणि पुढील या ठिकाणी केवळ 5 मिनिटाचं आम्हाला भंतेजीचं या ठिकाणी आशीर्वाद गाथा होईल आणि केवळ प्रतिज्ञा या ठिकाणी होईल. सर्वांनी या ठिकाणी आपले हात जोडायचे आहेत दोन्ही. स्वागत म्हणजे आशीर्वाद. आशीर्वाद एक दोन नाही हे जगातल्या दुःखापैकी पुष्कळची दुःखे दुष्टपणापेक्षाही मूर्खत्वाने आणि अंधश्रद्धेने निर्माण झाली आहेत. बुद्धांनी याला स्थान दिले नाही, तथागतांनी याला स्थान दिलेले नाही. कारण जगातल्या दुःखापैकी पुष्कळ अशी दुःखे कशाने निर्माण झालेली आहेत, तर मूर्खत्वामुळे निर्माण झालेली आहेत, दुष्टपणामुळे निर्माण झालेली आहेत आणि अंधश्रद्धेमुळे निर्माण झालेली आहेत. आणि बुद्धांनी याला मात्र स्थान दिलेले नाही. बुद्ध आणि त्यांचा धम्म किती श्रेष्ठ आणि अपूर्व आहे हे स्पष्ट करण्यास एवढेसे या ठिकाणी पुरे आहे. असे हे बुद्ध आपले गुरु असावेत असे कोण बरे म्हणणार नाही. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष संख्य ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आहेत सत्य अनंत, ती पूर्ण
आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची साधू साधू साधू. या ठिकाणी पूज्य भंते यांना मी अशी याचना करते की त्यांनी या ठिकाणी आशीर्वाद गाथा घ्यावी आणि तदनंतर शरणावती घेण्यात येईल. सर्वांच्या आरोग्यासाठी, सर्वांच्या संपत्तीसाठी, सर्वांच्या विश्वासासाठी राज्यवाणी आरोग्य परमालाभा संतुष्टी परमदनं विश्वास परमयति मान परमसुखं भवतो सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुधम्मानुसंगानुभावेन सदा सोऽस्ति भवन्तु ते विचिदं पतितं क्रियं केवलमेव सामिजतु कुविभूति समितिपतो चन्दोपन्नो रसोयता आयुरारोग्ये सम्पत्ति सर्वसम्पत्तिरेव च ततो निर्माण सम्पत्ति माते समीजतु अभिवादन सिद्धि सनित्यं वर्णापचायनो चत्तारो धम्मो वदन्ति आयुर्वर्णं सुखं वदन्ति. साधु साधु साधु. नत्ति मे शरणमाय बुद्धो मे शरणं एते चला चटई काढा. ऐका दर रविवारी 7 वाजता वंदना. उद्या रविवार आहे वंदनाला या. नाही तर झोप